महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून आज त्यांनी महापालिकेच्या विविध विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून महापालिकेची स्थिती जाणून घेतली. आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आहे. आरोग्य, अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिलाय. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त राव यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारला होता. महापालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्यानं त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. आर्थिक स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, महापालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे, या वर्षाची देयकं कशी दिली जाणार आहेत, आगामी वर्षात आर्थिक स्तोत्र कसा उभा करायचा आहे, मुख्यमंत्री, विशेष खासदार, आमदार निधीची कामं झाली का, त्याची ठेकेदारांची बिलं देण्यात आली का, याबाबत सविस्तर माहिती पालिका आयुक्त राव यांनी जाणून घेतली. शहरातील साफसफाई, कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. आरोग्य विभागाबाबत तसंच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्यानं चर्चा केली आहे. आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मतं त्यांनी जाणून घेतली. अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका कशा प्रकारे कारवाई करते, किती MRTPचे गुन्हे दाखल करण्यात आले, सध्या अनधिकृत बांधकामांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी यावेळी दिल्या. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयात प्रथमच 2 गरजू महिला रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्यानं त्यांच्या नातलगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचं तसंच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील किसननगर येथे कॅश काउंटर नसलेलं गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलं आहे. या रुग्णालयात तब्बल 12 कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकताच कार्यान्वित करण्यात आले. या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे वय वर्ष 50 या महिलेच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आले. केदारे यांना गेल्या 3 वर्षांपासून संधिवात झाल्यानं त्यांचे पाय वाकडे झाले होते. त्यांना बसायला आणि उठायलाही त्रास होत होता. तर भिवंडीच्या बेबी गायकवाड वय वर्ष 66 या महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांना चालताना अडखळत चालावं लागत होतं. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकांच्या संदर्भानं गंगूबाई शिंदे रुग्णालयाची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ज्ञ डॉक्टर अक्षय राऊत, अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्या आहेत. या कामी रोबोटिक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचंही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभलं. या शस्त्रक्रियेनंतर केवळ 1च दिवस त्रास जाणवल्याचं रुग्णांनी सांगितलंय.
रोबोटिक ही एक ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारणतः त्यांना 1.25 तासांचा अवधी लागला. एरवी मॅन्युअली ऑर्थोपेडिक्स ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात. या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन्स होत नाहीत अथवा रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्यानं रुग्णांना कोणताही मानसिक अथवा शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचंही डॉक्टर पांडे यांनी सांगितले. गुडघा प्रत्यारोपणासाठी आलेल्या रुग्णाच्या संपूर्ण शरीराचं सीटी स्कॅन केल्यानंतर ती सर्व माहिती रोबोटिक मशीनच्या संगणकीय मेमरीमध्ये समाविष्ट केली जाते. त्यानंतर मशीनद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाद्वारे ती तयार केली जाते. रोबोट पेंडंट OTS सर्जिकल प्लॅनिंग केल्यानंतर रोबोट स्वतः ही गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिया दरम्यान रुग्णाला फारसा त्रास जाणवत नाही. मात्र या शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे 2च दिवस रुग्ण चालू शकत असल्याची माहितीही ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सचिन पांडे यांनी दिली आहे. कशी शस्त्रक्रिया रोबोटच्या माध्यमातून आपल्याकडे होते, कशा पद्धतीने ह्या 2 सर्जऱ्या झालेल्या आहेत? आपल्याकडे ह्या हॉस्पिटलला मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला पहिल्यांदा फर्स्ट टाइम इन अ गव्हर्नमेंट सेटअप आपण इथे ते रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केलेलं आहे. टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन जेव्हा आपण रोबोटिक जर बाहेर करायला गेलो तर आधी पेशंटला CT स्कॅन वगैरे सगळं करावं लागतं, त्याचा खर्च वगैरे उठावा लागतं आणि ऑपरेशनचा खर्च वगैरे वेगळे आहे. पण इथे जे आपण करताय ते पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे पेशंटकडे भरावं लागत नाही. आणि त्याच्यानंतर जर ऑपरेशन आपण व्यवस्थित पण होतात आणि ह्युमन एरर कमी असल्यामुळे पेशंटचं रिकव्हरी पण चांगली असतात आणि रिकव्हरी चांगली असल्यामुळे पेशंटचं पोस्ट सर्जरी त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे चालणं वगैरे पायरी चढणं ही सगळं एकदम फ्री ऑफ प्रॉब्लेम असतात. पेशंट गोज होम व्हेरी हॅपी आफ्टर दिस सर्जरी ॲज इट इज अ रोबोटिक सर्जरी डन हिअर. ही सर्जरीमध्ये द फॅक्टर्स जे नॉर्मल नी रिप्लेसमेंट आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये फरक काय आहे. नॉर्मल नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण जसं सर्जन्स टेक द कट अँड एव्हरीथिंग विथ द ब्लेड अँड एव्हरीथिंग, तर त्याच्यामध्ये चान्सेस असतात की ह्युमन एरर होण्याचे जास्त चान्सेस असतात. whereas in the robotic surgery the whole cut is taken by the robotic arm only. तो त्याच्यामध्ये जर रोबोटला वाटलं की ही कट घेणं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल, काय कॉम्प्लिकेशन असेल तर ते तिकडूनच थांबतात. तर दॅट गिव्स अस अन इंडिकेशन देअर सम प्रॉब्लेम इज देअर, सो वी हॅव टू इंटरव्हीन देअर. ते प्रॉब्लेम आपण सॉर्ट आउट करतो आणि त्याच्यानंतर रोबोट पटकन आपण परत आपलं काम चालू करतो. ते सगळं कट्स वगैरे जसं आपण CT स्कॅनमध्ये प्रॉपरली एकदम लाईन टू लाईन एकदम सिमिलर माने 1 mm कापायचं असेल तर 1 mm ते कट करणार, त्याच्यावरती नाही त्याचं खाली कट करत नाही. त्याच्यामुळे तेच आपल्याला फायदा आहे की ते ह्युमन एरर कमी असल्यामुळे ते चान्सेस ऑफ बेटर रिकव्हरी, चान्सेस ऑफ बेटर पोस्ट सर्जिकल आपलं पेशंटचं रिकव्हरी खूप चांगली असते. त्याच्यानंतर चालणं वगैरे वॉकिंग वगैरे ते नॉर्मली नी रिप्लेसमेंटचं पेशंटला त्याला आठवडाभर 2 आठवडाभर थोडं पेशंटला पेन वगैरे पण असतात, ते जास्त लागतात. ते पेन असल्यामुळे त्याची रिकव्हरी थोडी कमी असतात. चालणं वगैरे थोडं वॉकिंग वगैरे थोडं पेनफुल असतात. बट बिकॉज ऑफ रोबोटिक सर्जरी अलाइनमेंट चांगलं असल्यामुळे पाय एकदम पूर्ण सरळ असल्यामुळे आणि मेन काय पेन फॅक्टर कमी असल्यामुळे त्यांची रिकव्हरी फार चांगली असतात. गुड रिझल्ट्स भेटतात आपल्याला आणि ही रोबोटिक सर्जरीची मेन आणि बेस्ट क्वालिटी असते. त्याचा सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं यंदाचं हे 10वं वर्ष होतं. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत आलुगडे, संगीता सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती. या जाचातून सोडवण्याकरता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्री स्थानिकांच्या मदतीनं ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडवला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढेरे, अंजूरचे नाईक यांनी पराक्रम गाजवला अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली आणि ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींनाही उजाळा दिला. तर निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना यावेळी शुभेच्छा दिल्या. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुंबई आणि ठाणे शहरातील पाण्याच्या मुख्य स्रोत असलेल्या भातसा धरणात जेमतेम 31%च पाणीसाठा शिल्लक राहिलाय. हा पाणीसाठा 2 महिने पुरेल एवढाच असल्यानं शहरावर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत असली तरी पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणाकडून कोणतेही आदेश लागू करण्यात आले नाहीत. यामुळे ठाणे महापालिकेनं अद्याप तरी पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे ठाणेकरांना तूर्तास तरी जलदिलासा मिळाल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 4 स्तोत्रांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतकाच पाणी पुरवठा करण्यात येतोय. त्यात महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून 250 दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून 115 दशलक्ष लिटर, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 आणि मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतोय. त्यामुळे हे सर्व स्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. यापैकी ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेसाठी भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकाही भातसा धरणातून पाणी उचलून ठाणे शहरात पुरवठा करते. अशा प्रकारे भातसा धरणातून ठाणे शहराला एकूण 335 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा दररोज होतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून हे धरण महत्त्वाचं मानलं जातं. ठाणे महापालिका क्षेत्रात भातसा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याबाबत किंवा पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणानं अद्याप कळवलं नसल्यामुळे शहरात सध्या तरी कोणतीही पाणी कपात लागू करण्यात आली नसून या ठिकाणी नेहमीप्रमाणेच पाणी पुरवठा सुरू आहे.